गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी नेहमीच औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. योग्य मार्गदर्शन आणि वैज्ञानिक उपचार पद्धतीच्या मदतीने अनेक शारीरिक समस्या नैसर्गिकरित्या कमी करता येतात आणि यामध्ये फिजिओथेरपीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सांधेदुखी अशा समस्या अनेकांच्या आयुष्याचा भाग बनल्या आहेत. अशा वेळी गरज असते अनुभवी आणि विश्वासार्ह तज्ज्ञांची. साताऱ्यातील राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड येथे असलेले डॉक्टर मनोज कुमार कांबळे यांचे दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिक हे त्यापैकीच एक नाव. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊयात दीपज्योतीमधून ट्रीटमेंट घेतलेल्या पेशंटची सक्सेस स्टोरी. नमस्कार सर. नमस्कार सर, दीपज्योती फिजिओथेरपीचा तुमचा अनुभव काय सांगाल? 4 वर्षापूर्वी मला बॅक पेनचा त्रास सुरू झाला. मी पेशाने शिक्षक असल्यामुळे मला असं वाटायचं की कंटिन्यू उभं राहिल्यामुळे हे असं होत असावं. कालांतरानं दुखणं अधिकच वाढू लागलं आणि वेदना कमरेपासून ते पायाच्या घोट्यापर्यंत जाऊ लागल्या. चालता येणं देखील अशक्य होऊ लागलं होतं. भरपूर डॉक्टर केले पण गुण मात्र येत नव्हता. अनेक डॉक्टरांनी मला ऑपरेशन करा म्हणून सल्ला दिला होता. पेन किलर खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटायचं पण 2-4 दिवसातच पुन्हा पेन सुरू व्हायचं. ओ, आणि सारख्या अशा पेन किलर्स खाणं पण अर्थात चुकीचंच आहे. हो. त्यामुळेच मला माझ्या या प्रॉब्लेमचं शुअर शॉर्ट सोल्युशन हवं होतं. मग मला एक जणांनी दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिकबद्दल सांगितलं. इथं आल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टर कांबळे सरांनी माझे काही बेसिक रिपोर्ट्स आणि MRI करून घेतले. माझ्या मणक्याच्या L3 आणि L4 मध्ये डिजनरेशन होतं. मणक्याची गादी बाहेर आल्यानं तिथून जाणारी जी नस होती ती दबली होती आणि त्यामुळे पायाच्या घोट्यापर्यंत जी कळ जात होती. सरांना मूळ कारण कळलं आणि त्यांनी मूळ कारणावरच ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. अच्छा सर, ही ट्रीटमेंट कशा पद्धतीची होती? माझ्या केसमध्ये मला 4 पावलं देखील चालता येत नव्हतं. त्यामुळे सरांनी इलेक्ट्रोथेरपी, डिकम्प्रेशन थेरपी आणि मॅट्रिक्स थेरपी टप्प्याटप्प्यामध्ये केल्या. सुरुवातीचे 3 आठवडे मी कंटिन्यू फिजिओथेरपीसाठी येत होतो. मॅट्रिक्स थेरपीमुळे मणक्याला पकडणारे जे मसल्स आहेत ते फ्लेक्झिबल केले जात होते आणि त्यामुळे सूज कमी होण्यास मदत झाली. IFT, अल्ट्रासाऊंड या ट्रीटमेंटनं दुखणं कमी झालं आणि मणक्यासाठी डिकम्प्रेशनसुद्धा केलं होतं. ओके. सुरुवातीचे काही व्यायाम प्रकार मी सरांच्या मदतीने केले. त्यानंतर काही दिवसांनी मी स्वतः करू लागलो आणि त्यानंतर त्यांनी वजन देऊन व्यायाम प्रकार करून घेतले. ही अर्थातच वेळ घेणारी गोष्ट आहे पण याचे रिझल्ट लॉंग लास्टिंग आहेत. सुरुवातीचे काही दिवस सोडले तर त्यानंतर सरांनी मला 3 दिवसातून एकदा आणि जसं माझं दुखणं 20% आलं त्यानंतर आठवड्यातून 15 दिवसातून एकदा बोलवायला सुरुवात केली. सरांकडे जायच्या आधी मी 2 पावलंसुद्धा व्यवस्थित टाकू शकत नव्हतो. पण 4 महिन्यांच्या ट्रीटमेंटनंतर मी 4 ते 6 किलोमीटर चालायला लागलो. माझी ट्रीटमेंट कंप्लीट होऊन आता साधारण 3-3.5 वर्ष झालीत आणि मला आता कसलाही त्रास होत नाही. दॅट्स ग्रेट. फिजिओथेरपी ट्रीटमेंट खूपच प्रभावी आहे तर. हो. फिजिओथेरपीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांना वेदनामध्ये जलद आराम मिळतो. विशेष म्हणजे फक्त तात्पुरता आराम देण्याऐवजी फिजिओथेरपी दुखण्याच्या मूळ कारणावर काम करते. पेन किलर औषधे काही काळासाठी वेदना कमी करतात परंतु फिजिओथेरपी शरीराच्या नैसर्गिक हालचाली सुधारून स्नायूंना बळकट करून दीर्घकालीन फायदा मिळवून देते. जेव्हा वेदना कमी होतात तेव्हा आपल्या दैनंदिन हालचालीमध्ये वाढ होते. हालचाली वाढल्यानंतर योग्य व्यायामाच्या मदतीने स्नायूंची ताकद आणि लवचिकता वाढवली जाते. स्नायू मजबूत झाल्यावर मणक्यावर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो आणि शरीराचा तोल अधिक चांगल्या प्रकारे सांभाळला जातो. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या अनुभवाचा नक्कीच आपल्या श्रोत्यांना उपयोग होईल. मला दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिकचा नंबर देता का? हो. 9665 203 702. 9665 203 702. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही जर तुमच्या जुनाट कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखीला कायमचा रामराम ठोकायचा असेल तर आजच राजलक्ष्मी टॉकीज समोर लाहोटी प्राईड येथे असणाऱ्या दीपज्योती फिजिओथेरपी क्लिनिकला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या
सातारा आकाशवाणीवर